फौजींच्या आयुष्यात सुट्टी म्हणजे फक्त काही दिवसांचा आराम नसतो, ती आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. दिवाळी, दसरा, यात्रा, वाढदिवस आणि सणवार हे सगळे आम्ही कॅलेंडरनुसार नाही तर फौजींना सुट्टी मिळाली की साजरे करतो. नमस्कार, मी नूतन. तुम्हा सगळ्यांचं नूतन फौजी पत्नी फौजी घर या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. 6 महिन्यांनी आम्हाला सुट्टी मिळाली. काही दिवस सासरी राहिल्यानंतर आज अखेर आम्ही आमच्या माहेरी आलो. मी, माझ्यासोबत प्रणू आणि श्रीने. खूप दिवसांनी पुन्हा एकदा लहान मुलांसारखं आनंद दाटून आला. कॅन्टमधल्या शिस्तबद्ध आयुष्यात राहून माहेरची ओढ नेहमीच मनात असते. आईची माया, बाबांचा आधार, बालपणीच्या आठवणी, हिरवीगार शेती, शुद्ध हवा आणि आपल्या माणसांचं प्रेम हे सगळं अनुभवण्यासाठी आजचा दिवस खास आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या माहेरची शांत सकाळ, मुलांचा निरागस आनंद, मावशीचे लाड, आईबाबांचं प्रेम, संध्याकाळची बाजारपेठ, स्वामींचं दर्शन आणि कुटुंबासोबत घालवलेला सुंदर क्षण पाहायला मिळतील. चला सुरू करूया आजचा हा भावनिक आणि मनाला स्पर्श करणारा दिवस. जर तुम्ही असे क्षण मिस केलेले असेल किंवा कुटुंबाशी जोडलेले असाल, कुटुंबाच्या प्रेमाला जपणारे असाल तर हा व्लॉग नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करेल. तर चला सुरू करूया. आज मी पूर्ण घर आणि आजूबाजूचा परिसर शूट केला. या घराचा प्रत्येक कोपरा माझ्या आठवणींनी भरलेला आहे. अंगण, ओसरी, झाडं, शेती, प्रत्येक ठिकाणी माझं बालपण दडलेलं आहे. जगात कितीही मोठं झालो तरी आपल्या माहेरच्या घराची ओढ कधीच कमी होत नाही. आज सकाळी घरात फिरताना प्रत्येक कोपरा जुन्या आठवणी जाग्या करत होता. हेच ते अंगण जिथे आम्ही लहानपणी दिवसभर खेळायचो. हेच ते घर जिथे प्रत्येक भिंतीवर आईबाबांच्या कष्टांची आणि प्रेमाची छाप आहे. घराभोवतीचा परिसर तर अजूनही तसाच सुंदर आहे. समोर काळी सुपीक शेती, बाजूला हिरवीगार झाडं आणि निसर्गाची एक वेगळी शांतता. शहरात किंवा कॅन्टमध्ये राहतानाही मनाला नेहमी या वातावरणाची ओढ लागलेली असते. इथल्या हवेतच काहीतरी जादू आहे. एक दीर्घ श्वास घेतला की मन हलकं होतं आणि वाटतं खरं समाधान तर अशा साध्या क्षणांमध्ये असतं. माहेरात आलं की मनावर प्रत्येक ओझं आपोआपच उतरून जातं. इथे कोणी काही अपेक्षा ठेवत नाही, फक्त आपलं असणं पुरेसं असतं. कधी अंगणात बसावं, कधी झाडांकडे बघत राहावं, कधी जुन्या आठवणीत हरवून जावं आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटत राहतं. खरंच जगात कितीही ठिकाणी गेलो तरी मनाला सर्वात जास्त शांतता मिळते ती आपल्या माहेरातच. माहेर हा शब्द जरी ओठांवर आला तरी मनात एक वेगळीच ऊब दाटून येते. प्रत्येक मुलीसाठी माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं, ते तिचं पहिलं विश्व असतं जिथं तिनं पहिलं पाऊल टाकलं, पहिलं स्वप्न पाहिलं आणि निस्वार्थी प्रेमाचा पहिला अनुभव घेतला. लग्नानंतर तिचं नाव बदलतं, घर बदलतं, जबाबदाऱ्या बदलतात, पण माहेराशी असलेलं नातं कधीच बदलत नाही. ती कितीही मोठी झाली, कितीही मजबूत झाली तरी माहेरी गेल्यावर ती पुन्हा एकदा आईबाबांची लाडकी मुलगी बनते. जेव्हा ती एका सैनिकाची पत्नी बनते, पण जेव्हा ती एका सैनिकाची पत्नी बनते तेव्हा माहेराचं महत्त्व आणखीन वाढतं. कारण फौजी पत्नीचं आयुष्य साधं नसतं. आज इथे, उद्या तिथे, नवीन पोस्टिंग, नवीन शहर, नवीन माणसं आणि प्रत्येक वेळी नव्याने आयुष्य उभं करण्याची जबाबदारी. पती देशाच्या सीमारेषेवर उभा असतो आणि पत्नी घराच्या सीमारेषेवर. तो देशाचं रक्षण करतो आणि ती घराचं, मुलाचं आणि स्वतःच्या भावनांचं रक्षण करते. चेहऱ्यावरचं हसू असतं पण मनात किती चिंता असतात हे फक्त एक फौजी पत्नी जाणते. कधी कधी तिला जास्त दिवस माहेरी राहावं लागतं. फौजी पत्नीला महिनोन्महिने कधी कधी राहावं लागतं. त्यामागची काही कारणं असतात. कधी नवऱ्याची फील्ड पोस्टिंग असते, कधी बॉर्डरवर ड्युटी असते, कधी फॅमिली अकोमोडेशन उपलब्ध नसतात, कधी लहान मुलांचं शिक्षण असतं, कधी डिलिव्हरीसाठी जावं लागतं, कधी तब्येतीची गरज असते आणि कधी फक्त मनाला आधार हवा असतो. लोक विचारतात इतके दिवस माहेरी का, पण त्यांना दिसत नाही त्या प्रश्नामागचं एकटेपण, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि परिस्थितीशी चाललेली शांत लढाई. अशा वेळी माहेर तिच्यासाठी फक्त एक घर राहत नाही, तो तिचा सर्वात मोठा आधार बनतो. जिथे ती निर्धास्तपणे रडू शकते, मन मोकळं करू शकते आणि आईच्या मिठीत स्वतःला पुन्हा सापडू शकते. आईचा एक स्पर्श सांगतो, काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. बाबांचा एक प्रश्न, बाळा तू ठीक आहेस ना, इतकंच पुरेसं असतं डोळे पाणवण्यासाठी. कधी पोस्टिंग इतक्या दूर असतात की माहेरी जाणंही शक्य होत नाही. तेव्हा फोन
फोनवरील आईचा आवाजही माहेर बनून येतो. जेवलीस ना, स्वतःची काळजी घे, जास्त विचार करू नको. या साध्या शब्दात इतकं प्रेम दडलेलं असतं की मन पुन्हा उभं राहतं. माहेर तिला कमकुवत करत नाही, उलट पुन्हा लढण्याची ताकद देतं. आईचा प्रेम, बाबांचा आशीर्वाद आणि बालपणाच्या आठवणी तिला नव्याने जगायला शिकवतात. मग ती पुन्हा हसते, पुन्हा उभी राहते आणि अभिमानाने म्हणते, मी एका सैनिकाची पत्नी आहे. प्रत्येक फौजी पत्नीच्या आयुष्यात माहेर म्हणजे थकलेला मनाचा विसावा, अश्रूंना मिळालेला आधार, एकटेपणात साथ देणारं घर आणि आयुष्यभर जपलेलं निस्वार्थ प्रेम. ती कितीही मजबूत असली तरी तिच्या मनात एक कोपरा नेहमीच माहेरासाठी राखून ठेवलेला असतो. कारण माहेर हे फक्त घर नसतं, ते प्रत्येक फौजी पत्नीच्या हृदयात कायमचं जपलेलं प्रेमाचं मंदिर असतं. मुलांच्या आनंदाचं खरं सौंदर्य म्हणजे त्यांना मोठ्या गोष्टींची गरज नसते. थोडंसं पाणी, मोकळी जागा आणि आपली माणसं, एवढ्यातच त्यांचं जग पूर्ण होतं. दोघेही इतके खुश होते की वेळेचं भान राहिलं नाही. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. ना मोबाईल, ना घाई, ना कोणतं टेन्शन, फक्त बालपण, निरागस हसू आणि निखळ आनंद. अशा क्षणांसाठीच तर आपण सगळे इतकी धडपड करत असतो. माहेरात आल्यावर मुलांपेक्षा जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो आपल्या नातलगांना. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरं कुटुंब दडलेलं असतं आणि हेच क्षण पुढे जाऊन सुंदर आठवणी बनतात. आई हा शब्दच मायेचा समानार्थी आहे. माहेरी आलं की एक गोष्ट नक्कीच सांगते, तू काही करू नको, फक्त मुलांकडे बघ, बाकी सगळं मी करते. नाश्ता असो, जेवण असो, मुलांची काळजी असो, आई सगळं आपल्या हातात घेते. तिच्या या एका वाक्यात इतकं प्रेम दडलेलं असतं की मन अगदी हलकं होतं. लग्नानंतर कितीही मोठे झालो तरी आईसमोर आपण तेच लहान मूल राहतो. आईच्या हातचं जेवण, तिचा स्पर्श, तिची काळजी आणि तिचं न बोलता समजून घेणं, या गोष्टींची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. आईचं प्रेम हे कोणत्याही अटींशिवाय असतं आणि म्हणूनच माहेर म्हणजे आईच्या मायेचं दुसरं नाव आहे. आणि आजोबांचं प्रेम खूप शांत असतं पण खूप खोल असतं. त्यांच्या सहवासात मुलांना सुरक्षित वाटतं आणि आपल्यालाही समाधान मिळतं की मुलांना आपल्या मुलांशी जोडलेलं प्रेम अनुभवायला मिळत आहे. अशा क्षणांमुळे पिढ्यांमधला स्नेह अधिक घट्ट होत जातो. हीच तर खरी संपत्ती आहे, आपल्या माणसासोबत घालवलेला वेळ. संध्याकाळी आम्ही सगळे आवरून सहज बाजारात फेरफटका मारायला गेलो. काही ठिकाणं अशी असतात की वर्षानुवर्ष गेल्यानंतरही तिथे पाऊल टाकलं की आठवणींचा पूर येतो. हा बाजार माझ्यासाठीही तसाच आहे. लहानपणी बाबांसोबत इथं येणं, छोट्या छोट्या वस्तू घेणं, दुकानांसमोर उभं राहून हट्ट करणं, त्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. काही दुकानं बदलली, काही नवीन आली, पण त्या जागेशी जोडलेला भाव तसाच आहे. मुलांना मावशीकडून खूपच लाड मिळतात. त्यांच्या अंघोळी घालणं, त्यांना तयार करणं, केस विंचारणं, मेकअप करणं, सगळी तिची कामं मावशी इतक्या प्रेमाने करत असते की ते पाहून खूप छान वाटतं. म्हणजे मुलंही अगदी निवांत बसून आपले लाड करून घेत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कळतं की मुलांना प्रेमाची भाषा खूप चांगली समजते आणि मावशीचं नातं खूप खास असतं. त्यात माया असते, जिव्हाळा असतो आणि निखळ आपुलकी असते. आणि अशाच छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरं कुटुंब दडलेलं असतं आणि हेच क्षण पुढे जाऊन सुंदर आठवणी बनत असतात. संध्याकाळी आम्ही सगळे आवरून सहज बाजारात फेरफटका मारायला गेलो. काही ठिकाणं अशी असतात की वर्षानुवर्ष गेल्यानंतरही तिथे पाऊल टाकलं की आठवणींचा पूर येतो. हा बाजार माझ्यासाठीही तसाच आहे. लहानपणी बाबांसोबत इथे येणं, छोट्या छोट्या वस्तू घेणं, दुकानांसमोर उभं राहून हट्ट करणं, त्या सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. काही दुकानं बदलली, काही नवीन आली, पण त्या जागेशी जोडलेला भाव तसाच आहे. आज माझ्या मुलांसोबत त्याच रस्त्यांवरून फिरताना मनाला एक वेगळीच भावना झाली. जिथे आपण कधी आईबाबांचा हात धरून चालायचो, आज तिथे आपल्या मुलांचा हात धरून चालत आहोत. वेळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण आठवणी आणि नात्यांची ऊब कायम राहते.
ती फक्त बहीण नसते, ती आपल्या आयुष्याची गॉसिपिंग पार्टनर, सिक्रेट बॉक्स, मोफत काउन्सिलर आणि आयुष्यभराची बेस्ट फ्रेंड असते. सासरचं असो, माहेरचं असो, नवऱ्याच्या गोष्टी असोत, मुलांच्या खोड्या असोत, सगळ्यात पहिला फोन तिलाच लागतो. आणि यावेळी आम्ही तब्बल 6 महिन्यांनी भेटलो. तिला पाहताच वाटलं जणू मनावरचा सगळा ताण एका क्षणात विरघळून गेला. ना महागड्या भेटवस्तू, ना मोठे प्लॅन्स, फक्त एक मिठी आणि डोळ्यात आलेलं पाणी. तासनतास गप्पा, जुन्या आठवणी, खूप हसू आणि थोडंसं भावूक होणं. काही नाती अशी असतात ज्यात अंतर कितीही असलं तरी प्रेम अजिबात कमी होत नाही. कारण बहीण म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, ते आपल्या हृदयात सर्वात जिव्हाळ्याचा तुकडा असतो. 6 महिन्यांनी भेटलो, पण वाटलं जणू कधी दूरच नव्हतो. आय मिस यू सिस्टर हे 4 शब्द छोटे आहेत, पण त्यामध्ये संपूर्ण बालपण, हजारो आठवणी आणि न संपणारं प्रेम दडलेलं आहे. फौजी पत्नीच्या आयुष्यात सतत बदल राहतात. आज इथे, उद्या तिथे, नवीन शहर, जबाबदाऱ्या, नवीन लोक, नवरा देश सेवेसाठी दूर आणि मुलांची जबाबदारी आपल्यावर आणि मनात अनेक भावना. अशा वेळी सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे आपल्या बहिणीची. बाजारातून आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो. मंदिरात पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं. बाहेर कितीही गडबड असली तरी देवासमोर उभं राहिलं की सगळा थकवा दूर होतो. मी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना केली, आमच्या कुटुंबावर अशीच कृपा ठेव, आमच्या फौजी पतीला सुरक्षित ठेव, मुलांना आनंदी आणि निरोगी ठेव आणि आईबाबांना दीर्घ आयुष्य दे. फौजी कुटुंबाच्या आयुष्यात प्रार्थनेचं खूप मोठं स्थान असतं, कारण अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, पण विश्वास आणि श्रद्धा मात्र कायम सोबत असतात. स्वामींच्या दर्शनानंतर मनाला खूप समाधान मिळालं. काही क्षण शांत बसलो आणि त्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेतला. खरंच देवळात मिळणारी शांतता शब्दात व्यक्त करता येत नाही. मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि प्रणूला थोडे टॉईज घेतले आणि कॉस्मेटिक सेक्शनमधून बिंदी, बँगल्स, क्लिप, हेअर क्लिप घेतली. आता इतक्या महिन्यांतून मावशी भेटली, त्याच्यामुळे प्रणूचे खूप लाड चालले होते. बाजारातून बाहेर पडल्यावर मुलं खूप थकली आणि गरमी होती, त्यामुळे आम्ही येताना एका कॅफेमध्ये थांबायचा निर्णय घेतला. मुलांसाठी फ्रेंच फ्राईज घेतलं आणि आम्ही सगळ्यांना बर्गर घेतला. दिसायला हा अगदी छोटासा क्षण होता, पण अशाच छोट्या क्षणांमध्ये मोठा आनंद दडलेला असतो. प्रणू, श्रीने दोघेही खूप उत्साहाने फ्रेंच फ्राईज खात होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचाही सगळा थकवा निघून गेला. आई बाबा झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढणं नेहमी शक्य होत नाही, पण कुटुंबासोबत निवांत बसून 2 घास खाणं आणि एकमेकांशी गप्पा मारणं हाच खरा क्वालिटी टाईम असतो. ना काही मोठं प्लॅनिंग, ना कोणती स्पेशल ऑकेजन, तरीही हे क्षण मनात कायमचे जपून ठेवावेसे वाटतात. कधीकधी आनंदासाठी फार काही लागत नाही. आपली माणसं सोबत असली की साधासुद्धा बर्गर आणि फ्रेंच फ्राईजसुद्धा आयुष्यातील खूप सुंदर आठवण बनवून जातात. आजचा दिवस खूप साधा होता, पण मनाला खूप काही देऊन गेला. माहेरची शांत सकाळ, निसर्गाची साथ, मुलांचा निरागस आनंद, मावशीचे लाड, आईची माया, बाबांचं प्रेम, बालपणीच्या आठवणी, स्वामींचं दर्शन आणि कुटुंबासोबत घालवलेला निवांत वेळ, या सगळ्यांनी मन पूर्ण भरून आलं. फौजी पत्नीचं आयुष्य बाहेरून जितकं मजबूत दिसतं, तितकंच आतून भावनांनी भरलेलं असतं. सुट्टीचे हे काही दिवस आम्हाला पुन्हा जगायला शिकवतात. माहेर फक्त जन्माचं घर नाही, ते मनाला आधार देणारं, प्रेमानं कवेत घेणारं आणि नव्या ऊर्जेनं भरून टाकणारं ठिकाण आहे. आज पुन्हा जाणवलं की आयुष्यातील सर्वात मोठं सुख हे आपल्या माणसांसोबत घालवलेल्या साध्या क्षणांमध्ये असतं. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असे क्षण जपा, कारण आठवणी शेवटी आयुष्याला सर्वात सुंदर बनवतात. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या. जय हिंद. धन्यवाद.